मित्रांनो, सोमवारी मार्केटमध्ये एका मोठ्या क्रॅशची शक्यता आहे. मला असं का वाटतंय, याला डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सोमवारच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स, डिटेल प्रिडिक्शन आणि मार्केट अनालिसिस सोबत. अशाच पद्धतीचं प्रिडिक्शन मी तुमच्यासोबत शुक्रवारी देखील शेअर केलेलं होतं, की शुक्रवारी मार्केट थोडंसं अपट्रेंडमध्ये राहील आणि त्याच्यानंतर ट्रॅप करायला खाली येईल आणि पूर्णपणे मार्केट आपल्याला जे आहे ते डाऊन ट्रेंडला असलेलं पाहायला मिळालेलं आहे शुक्रवारी एंड ऑफ द डे पर्यंत. आता मला असं वाटतंय की हा ट्रेंड कंटिन्यू राहण्याची जास्त शक्यता आहे आणि सोमवारी मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेग्रेस्टर रिसर्च अनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस शेअर करण्याचा माझा तुमच्यासोबत प्रयत्न असतो. परंतु इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग शॉर्टकटमध्ये शिकता येत नाही आणि शॉर्टकट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाहीये, त्यांनी आत्ताच स्किप करावा. कारण की व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माझं अनालिसिस टेक्निकल बेसिसवरती सांगत असतो आणि त्याच्यानंतर मॅजिकल लेवल सुद्धा सांगत असतो. जर तुमच्याकडे एवढं समजून घेण्या इतपत टाइम नसेल तर माझे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यासाठी नाहीयेत. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायची सुद्धा गरज नाहीये आणि केलं असेल तरी अनसबस्क्राईब करू शकता. कारण की इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग याला टाइम द्यावा लागतो. तुम्हाला मार्केटला सुद्धा टाइम द्यावा लागणार आहे. ज्यांच्याकडे वेळ नाहीये, शॉर्ट्स बघून इंडिकेटर्स पाहून जे ट्रेड करतात, मार्केट त्यांच्यासाठी नाहीये. एक दिवस लॉस होऊन तुम्ही निश्चितपणे तुमची ट्रेडिंग जे आहे ते बंद करणार आहात. तुमचा अप्रोच इन्स्टिट्यूशनल स्टाईल तुम्हाला जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी एका एक्सपिरियन्स ट्रेडर प्रमाणे तुम्हाला जे ते मार्केटचा विचार करावा लागणार आहे आणि हा विचार करायला मी तुम्हाला शिकवत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु बाकीचं तुम्ही कुठलंही प्रोफेशन निवडा, जसं त्याच्यामधलं एज्युकेशन टाइम कन्झ्युमिंग असतं, त्याच पद्धतीने तुमचा अप्रोच मार्केटकडे पाहण्याचा सुद्धा असला पाहिजे. हा सुद्धा एक बिझनेस आहे, हे सुद्धा एक प्रोफेशन आहे आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे. ज्यांच्याकडे टाइम असेल त्यांनीच कंटिन्यू करा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी इथून स्किप केलं तरी चालणार आहे. सुरुवात करूया इथं आपल्या आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला समजून घेण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती एकदा डिस्कशन जे ते करूयात. तर मी माझा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला होता की मार्केट पहिल्यांदा वरती जाईल आणि त्याच्यानंतर पडण्याची जास्त शक्यता आहे. एका लिक्विडिटी स्वीपचा आपण अंदाज घेतलेला होता आणि त्या पद्धतीने मार्केट चाललेलं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. तर आपल्याला एक गॅप ओपनिंग जे आहे ते पाहायला मिळालेली होती. ही इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट आहे जी मी शेअर केलेली होती 24,374 ची. इथून सुरुवातीची पहिली एकच कॅन्डल जी आहे ती मोठी बनली. त्याच्यानंतर निफ्टी परत एकदा रिटेस्टला गेली आणि रिटेस्ट नंतर एक शार्प फॉल आलेला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्सने पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या लेवल तुमच्यासोबत शेअर केलं त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये 24,353 ची लेवल तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती. एक्झॅक्टली ह्याच लेवलपासून रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं जे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आता खूप चांगले किंवा मोठे मूव्ज नाही आलेले आहेत, पण छोटे का होईना मूव्ह आपल्याला ह्या लेवलपासून पाहायला मिळाले. आता बँक निफ्टीमध्ये ही ट्रेंड लाईन तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली होती आणि मी सांगितलेलं होतं की प्राइस जी आहे ती अशा पद्धतीने स्क्वीज झालेली पाहायला मिळते. आयदर कुठल्याही साईडला ब्रेकआउट येऊ शकतो, पण तसं झालं नाही आणि ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या मध्ये बँक निफ्टी साईडवेज राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच कॅन्डलने इथून रिजेक्शन घेतलेलं होतं. नो ट्रेड झोनमध्ये थोडासा टाइम स्पेंड केल्यानंतर आपल्याला एक दोन छोटे मोठे चांगले मूव्ह झालेले पाहायला मिळतात. अपेक्षा होती या ट्रेंड लाईनला खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊ शकेल बँक निफ्टी, परंतु तिने तसं ब्रेकडाऊन दिलेलं आपल्याला सध्या तर पाहायला मिळत नाहीये. एक हेड अँड शोल्डरचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला विजिबल असलेला पाहायला मिळतो. ओव्हरऑल टेक्निकल अनालिसिस निफ्टीचं निगेटिव्ह साईडला आहे, परंतु बँक निफ्टीला हेड अँड शोल्डरच्या बेसिसवरती इथे एक चांगली लिक्विडिटी क्रिएट झालेली आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी मात्र अशा पद्धतीचं थोडंसं वरच्या साईडचा मूव्ह देऊ शकते असा माझा व्ह्यू आहे. थोडक्यात काय तर सोमवारी आपल्याला ह्या दोन इंडेक्समध्ये एक क्रॉस कनेक्शन पाहायला मिळेल. जितका मूव्ह आपल्याला शुक्रवारी निफ्टीवरती आलाय तितका बँक निफ्टीवरती आलेला पाहायला मिळत नाहीये. याचा अर्थ बँक निफ्टीने त्याची पोझिशन होल्ड करून ठेवलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते. एनिवे, चला आता आपण ज्या काही लेवल्स इथं डिस्कस करत असतो त्याच्या बेसिसवरती ट्रेडिंग केली जाते, प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग केली जात नाही. डेली टाइम फ्रेम बद्दल जर बोलायचं झालं तर लिक्विडिटी स्वीप याच्यावरती बसेल, मार्केट खाली, अशा पद्धतीचा माझा व्ह्यू होता. आणि अशा पद्धतीची जर काही रेड कॅन्डल बनली तर याला एक इव्हनिंग स्टारचा पॅटर्न फॉर्म झाला असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि हा पॅटर्न जर मार्केटला बनवायचा असेल तर निश्चितपणे मार्केट त्याच्यासाठी खालच्या साईडला येईल, परंतु त्याच्यासाठी जो डे लो आहे शुक्रवारचा त्याला ब्रेकडाऊन येणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. आता बँक निफ्टीवरती सुद्धा अपेक्षा होती इथं लिक्विडिटी स्वीप देण्याची, परंतु बँक निफ्टीने फ्लॅट ओपनिंग देऊन बँक निफ्टी तिथून खाली आलेली होती. त्याच्यामुळे इथं अजून तो वाला सेटअप ऍक्टिव्हेट झाला आहे असं मला वाटत नाहीये. त्याच्यामुळे आपला
सोमवारचा जो दिवस आहे तो पूर्णपणे मॅजिकल लेवल्सवरती जे आहे ते डिपेंड करणारे मार्केट कुठेही ओपन होऊ द्यात, काही फरक नाही पडत आहे आपल्याला, कारण की ह्या लेवल सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करत असतात. गॅप डाऊन होऊ द्यात, गॅप अप होऊ द्यात, काही होऊ द्यात, आपल्याला फरक नाही पडत आहे, कारण की या लेवल्स आपल्याकडे आहेत. जरी मला वाटत असलं की निफ्टी ब्रेकडाऊन देऊ शकते, तर त्या लेवल तर मी तुमच्यासोबत शेअर करतोय. काही कारणास्तव आपलं प्रिडिक्शन फेल झालं, वरच्या साईडला गेलं, तरी घाबरायचं काही कारण नाही, कारण की त्या लेवल सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतोय. फक्त महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या राऊंड अप लेवल नाहीयेत, त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सपोर्ट रेजिस्टन्सला ज्या वेळेला प्राइस एक्शनचं सेटअप बनेल त्याला कॅच करणं जे आहे ते सोपं होऊन जातं. लेवल 4 जी असते दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे देखील ह्या लेवल चार्टवरती असायला हव्यात. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट असं आपण ज्यावेळेला डिस्कस करतो त्यावेळेला लक्षात घ्या किमान 5 मिनिटाची कॅन्डल अशा पद्धतीने क्लोज व्हायला हवी. पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला तर रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. आता तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतात बाय सेल करण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही त्याला फॉलो करतच असता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जी फॉलो करायची आहे तो आहे नो ट्रेड झोन. ह्या एरियामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये, कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो आणि याच्यामध्ये ऑप्शन सेलर्स ऍक्टिव्हेट असतात. त्याच्यामुळे एक तर मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा जास्त वोलटाईल होऊन जातं आणि दोन्ही केसेसमध्ये आपलाच स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड्स या झोनमध्ये मिळत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन जी आहे ती मी सध्या निफ्टीवरती ड्रॉ केलेली पाहायला मिळते. याला सध्या ब्रेकआउट आला आणि जर का इथे सपोर्ट केला, ब्रेकडाऊन नाही आला तर ब्रेकआउट आणि रिटेस्टचा सेटअप बनेल, मार्केट वरती जाईल. पण तो प्राइस जर काही याच्या खाली आली तर हा एक फेक ब्रेकआउट होईल आणि मार्केट खालच्या साईडला येण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे लेवल्सवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. 24,250च्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 24,194, 24,115, 24,047 आणि 23,968 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,310च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,376, 24,458, 24,525 आणि 24,610 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, मी माझा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करतच असतो, पण तुमचा काय सोमवारचा व्ह्यू असणार आहे, काय लेवल तुम्ही एक्सपेक्ट करताय, मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी स्वतः वाचून रिप्लाय करत असतो आणि प्रॅक्टिस तर तुम्हाला करावीच लागणार आहे. जर मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला शिकावे लागणार आहेत. रॅन्डम युट्यूबचे चॅनल्स किंवा रॅन्डम टेलिग्रामचे चॅनल जे आहेत ते फॉलो करून कोणी प्रॉफिटेबल ट्रेडर बनत नाही, स्वतःला शिकावं लागेल. त्यामुळे प्रॅक्टिस करा. तुमचा काय व्ह्यू आहे सोमवारचा मला नक्की कळवा. बँक निफ्टीवरती बरेच लोक ट्रेड करत नाहीत, मला माहिती आहे, प्रीमियम जास्त महाग असतं त्याच्यामुळे. परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत, त्याच्यामुळे निफ्टीमध्ये काय नंतर मूव्ह येऊ शकतो ह्याचं एक अर्ली इंडिकेशन आपल्याला बँक निफ्टीवरती पाहायला मिळत असतं. त्याच्यामुळे बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा अनालाइज करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच ह्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता बँक निफ्टीमध्ये पहा, अशा पद्धतीची एक सपोर्ट आणि अशा पद्धतीची एक रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन मी तुमच्यासोबत ड्रॉ केलेली आहे आणि ऑलमोस्ट प्राइस याच्यामध्ये स्क्वीज झालेली आहे. आयदर कुठल्याही साईडला एक ब्रेकआउट जो आहे तो याच्यामध्ये पॉसिबल आहे, परंतु जोपर्यंत याच्यामध्ये बँक निफ्टी ट्रेड करते तोपर्यंत मोठा मूव्ह येणार नाहीये आणि बँक निफ्टीमध्ये लिस्ट असणारे स्टॉक्स निफ्टीत सुद्धा लिस्टेड आहेत, त्याच्यामुळे निफ्टीवरती सुद्धा मोठा मूव्ह येणार नाही जोपर्यंत बँक निफ्टी या ट्रेंड लाईन्सच्या बाहेर निघत नाहीये तोपर्यंत. नो ट्रेड झोन राहील 58,065 ते 57,950चा. याच्यामध्ये एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला ट्रेड करायचा नाहीये, स्टॉप लॉसेस आपले जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. 57,950च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,830, 57,695, 57,551 आणि 57,397 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 58,065च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,190, 58,319, 58,492 आणि 58,676 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या सोमवारच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत माझ्या सोमवारच्या प्रिडिक्शन सोबत आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट, इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. माझ्या ह्या लेवल्सला ऍटलीस्ट 8 दिवस फॉलो करून पहा. मला गॅरंटी आहे ह्या लेवल्स तुम्हाला निश्चितपणे आवडणार आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे मी माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. तिथे देखील तुम्ही मला नक्की फॉलो करा. माझे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.